ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, मी निसर्ग उपचार तज्ज्ञ आहे, मार्गदर्शक आहे आणि मी काचा शोध करतो? सुखाचा. मग आमका रोग झाल्यावर काय औषध घ्यावा, कसं वागावा, तसं आता समाजामध्ये लग्न लग्न ही पवित्र भूमी मानली गेली आणि आपल्या मुलाचं लग्न व्हावा, आपल्याला मुलं बाळ व्हावा. मग आपण ज्या वेळेला म्हातारं होऊ त्यावेळेला ते मुलं बाळ आपल्याला सांभाळतील, वंशाला दिवा ही परंपरा पहिल्यापासून लावून दिलेली. आणि मग आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी आपल्याला काही जे मार्ग घालून दिलेत आणि त्या मार्गानं आपण जर वागलो तर आपल्याला सुख मिळेल. आणि आपण काय केलं? पाश्चात्य अनुकरण केलं आणि आपली जी संस्कृती ही आपण सोडून दिली आणि मग त्याचे आपल्याला काही परिणाम भोगावे लागले. म्हणून आपल्याला परत आपली जी संस्कृती तिची जी आठवण करून द्यायचं काम आणि मी करून देऊ राहिलोय. आणि मग ज्या वेळेला लग्न लावतो आपण, लग्न लावताना काय करतो? मांडप करतो, पाहुण्या रावण्याला जेवण करतो, पाचे पकवान करतो, सगळं करतो. पण जो हेतू आहे मूळ लग्नाचा तो बाजूला निघून जातो. हेतू कोणता? ज्या मुला मुलींचं लग्न होणार आहे त्यांनी पुढचं आयुष्य कसं घालवायचं ही जाण करून देणं, त्याचं नाव काय आहे? सप्तपदी. आणि पूर्वीचे ब्राह्मण अग्नी ठेवायचे आणि त्या अग्नीमध्ये अग्नीमध्ये साक्ष ठेवून ब्राह्मण आपले आईबाप आणि आपले आलेले गणगोत या समक्ष त्या मुलीनं काय करायचे? 7 पावलं ज्या वेळेला माणूस चालतो त्यावेळेला काय होती? मैत्री होती. आपण ज्या वेळेला 7 पावलं संगत गेलो का आणि मग त्यावेळेला जर आपण मान्य केले नाही ना तर काय होती? मैत्री होती. आणि मग ती सप्तपदी आणि त्या मुलीला तो ब्राह्मण समजून सांगायचा. आताचा ब्राह्मणाला वेळ नाही ना आपल्याला वेळ नाही. आपण फक्त काय करतो? हे लग्न नाही आहे, हा काय तमाशा आहे, हा डेकोरेशन तमाशा काय. आणि हा खरी ही सप्तपदी ही समजून घेणं गरजेचं आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये पुढं सुख मिळेल. आज आपण काय म्हणतो? आपण कष्ट करतो आणि ज्यावेळेला वयस्कर होतो त्यावेळेला ती सून घरात येते आणि त्या सासू सासऱ्यांना बाहेर उचकून देते, घरातल्या सगळ्या माणसांना त्रास देते. का? तिला ही जाण करून दिलेली नाही. म्हणून आज आपण सुरू करूया आणि प्रत्येक ब्राह्मणाला तुमच्या घरी जर लग्न असेल तर बाकीचा कार्यक्रम एखादा पदार्थ कमी करा, पण ही सप्तपदी समजून सांग, हा तुम्ही प्रत्येकाने आग्रह धरा. ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि ती सप्तपदी मी तुम्हाला आता सांगतो थोडक्यात. हे देवा, मी जन्मोजन्मी विविध प्रकारे केलेल्या पुण्याच्या प्रतापाने तुझ्या प्राप्तिरूपाला मला सौभाग्य मिळाले आहे. अशी मी पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केले आणि मग त्याचं सौभाग्य मला लाभलं आहे, म्हणून तू मला नवरा मिळाला आहे. आणि मग तू कसा आहे? जसा असेल तसा, कारण माझं प्रारब्ध आहे आणि तो भगवंतानं तू मला दिला आहे. मग तू काळा असेल, गोरा असेल, पांगळा असेल, अपंग असेल, गरीब असेल, मुका असेल, जसा असेल तसा तू मला दिला. आणि हिला गांधारीला नवरा कसा दिला होता? आंधळा दिला होता. मग त्या आंधळ्या हिच्याबरोबर गांधारी ती चांगली होती, ती काय आंधळी नव्हती, पण तिनं प्रपंच केला. हे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि मग ती अशी एक शपथ घेते आणि ती त्या अग्नीला एक फेरा मारते, मध्ये होम पेटवलेला असतो. दुसरी शपथ, मी तुमच्या बालकापासून वृद्धावस्थेपर्यंत कुटुंबाचे पालन करील आणि मला निर्वाहासाठी जे मिळेल त्या संतोष मानील, असे कन्ये दुसरे पाऊल टाकतात म्हणतील. मी तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे माणसं असतील त्यांचे काय करील? सेवा करील आणि मला जे मिळेल त्याच्यात मी समाधान मानेल. आत्ताची समाधान मानती का? काय ती काय म्हणती?
चला हॉटेलला एन्जॉय करायला. घरातले मेले तर मरू द्या. काय दुसरी शपथ, मी प्रतिदिनी तुमच्या आज्ञेचे पालन करीन आणि वेळेवर गोड गोड अन्न शाकाहारी तयार करून व तुम्हाला घालीन. असं तिसरं पाऊल टाकून मी घरामध्ये ना गोड गोड अन्न तयार करायचा प्रयत्न करीन. तुम्हाला मी हॉटेलात जाऊन देणार नाही. काय आज काय करतात, घरात स्वयंपाकाचा कटाळा आहे, मग चला हॉटेलामध्ये. आणि हॉटेलामध्ये गेल्यावर काय होतं, महिनाभर 2-4 महिने त्या कढईत तेल असतं आणि तीच कढई तेच तेल ते काय फेकून देते नाही. काय आणि मग त्याच्यापासून काय होतं, अनेक रोग तयार होतात. जिभेला चव लागती. तळलेलं तेलाचं काय होतं, विष तयार होतं. म्हणून त्या स्त्रीना घरामध्ये ते अन्न करून घातलं पाहिजे. मी प्रतिदिने आज्ञे गोडधोड शाकाहारी करून देईल. चौथी शपथ, शरीराच्या क्रियाद्वारे तुमच्याशी क्रीडा करीन. ती कन्या वराला चौथे पाऊल. माझं शरीर आहे हे तुम्हाला मी दिलेलं आहे. कशा करता, भोगा करता. हे शरीर मी तुम्हाला दिलेले आहे. तुमच्या मनाची काही इच्छा असेल ती पूर्ण करा. अशी चौथं पाऊल सांगते. दुःखात धीर धरून सुखात प्रसन्न राहणारी मी तुमच्या सुखाची भागीदारीने होईल आणि मी कदापि परपुरुषाचा संग करणार नाही. याप्रमाणे 5वे पाऊल टाकताना ती कधी तुम्हाला दुःख आलं ना त्यावेळेला मी तुमच्याबरोबर आहे. सुख आलं ना मी तुमच्याबरोबर आहे. आणि मी दुसऱ्या पुरुषाकडं कधी डुकून पाहणार नाही. आज समाजात किती विचित्र हो राहिले. आपण कानानं ऐकतो, मोबाईलवर बघतो. काय काय संस्कृती आहे, काय विचारधारा आहे, काय आपल्या संस्कृतीत किती कलन आहे. हां आणि ती परपुरुषाकडं जाती आणि नवऱ्याला मारून टाकीती. किती विपरीत काळ झालेला आहे. का ही सप्तपदी समजून न सांगितल्यामुळे. 6वी शपथ, मी तुझ्या घरातील सर्व कामे सुखपूर्वक करीन आणि सासू सासऱ्यांची सेवा करीन. घरातलं कोणतंही पडलं काम असेल ते मी करीन. आणि कोणाची सेवा करीन, सासू सासऱ्याची. सांगितलं का कोणा, त्या मुलीच्या आईबापाने सांगितलं का, बामणानं सांगितलं का, गणगोताना करून सांगितलं का. म्हणून ही भीती आहे, ही आज्ञा आहे, सामाजिक बांधिलकी आहे आणि ही करणं गरजेचं आहे. दुसऱ्या संबंधात सर्व सेवा करील आणि संबंधीचा सत्कार. माझं गणगोत आलं ना त्यांचा सत्कार करील. तुमचं गणगोत आलं ना, आज काय करतात, तिचं गणगोत आलं का त्यांना मटण मोठमोठले खांड आणि हिचं याचं गणगोत आलं का कटाळा. काय स्वामीला केव्हाही मी नवऱ्याला फसवणार नाही आणि मी स्वामीपासून फसणार नाही. 6वे पाऊल, मी कोणापासून फसणार नाही. असं 6वं पाऊल. आणि 7वे पाऊल, हे स्वामी होम यज्ञाचे कार्यात मी तुम्हाला सहाय्य करीन आणि धर्म अर्थ काम संबंध कार्यात मी तुमच्या इच्छेने वागेन. आणि अग्निदेव ब्राह्मण माझे माता पिता संबंधी वर्गाच्या साक्षीत्वाला तुम्ही माझे स्वामी झाला आहात आणि माझा देह तुम्हाला मी अर्पण केलेला आहे. या देहावर फक्त अधिकार कोणाचा आहे, तुमचा. मी दुसऱ्या माणसाला हात लावून देणार नाही. बघा केवढी विचारधारा आहे. आणि आज काय होऊ राहिले आहे, म्हणजे हा कलियुग आहे. तर या कलियुगामध्ये आपल्याला कोण आणायचं आहे, सत्ययुग आणायचं आहे. हा व्हिडिओ आपण बघा आणि अनेक लोकांना सुद्धा पाठवा. याची अत्यंत गरज आहे. काय या व्हिडिओची अत्यंत गरज आहे. हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला स्वतःही पहा आणि दुसऱ्याला शेअर करा. ही करणं गरजेचं आहे. आज समाजामध्ये काय होऊ राहिले आणि कसं होऊ राहिले, थोडा तरी याचा परिणाम होईल. आणि लग्नामध्ये ब्राह्मणाला आग्रह धरून सप्तपदी होम करा. एखादं काम मागं राहू द्या आणि सप्तपदी ही झालीच पाहिजे, तर सुख मिळेल. एरवी सुख मिळणार नाही. काय नाग खर्च करून मुली येतात, 2 दिवस राहतात, निघून जातात. एक तर आता मुली मिळती नाही आणि मिळाली तर ती राहील याची गॅरंटी नाही. म्हणून ती मुलगी सुखानं राहावा म्हणून त्या मुलीच्या कानावरती ही सप्तपदी प्रत्येक माणसाने देणं गरजेचं आहे. एवढं करा. पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.